नमस्कार, कसे आहात? तर आता आपली जूनमध्ये 1 तारखेपासून आपली परीक्षा होणार आहे. म्हणजे अग्निवीर जीडीची जी परीक्षा आहे, जी एक्झाम होणार आहे ती 1 जूनपासून होणार आहे. 1 जून ते 2015 म्हणजे 15 जूनपर्यंत. 1 जून ते 15 जूनपर्यंत होणार आहेत आपले अग्निवीर जीडीचे पेपर. तरी त्यासाठी आपण सर्वांनी चांगल्या पद्धतीने अभ्यास करत असतालच. तर आपल्या अभ्यासामध्ये किंवा आपल्या ज्ञानामध्ये भर पडावं यासाठी मी आपल्यासमोर एक नवीन सीरीज जी आहे चालू केलेली होती. त्यापैकी आपण 5 अगोदरचे ज्या 5 सराव पेपर होते म्हणजे अग्निवीरची जी किंवा आर्मीची जी वेबसाईट आहे, ऑफिशियल वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवरती जे सरावासाठी पेपर दिलेले आहेत, त्या सरावासाठी पेपरमध्ये पहिले 5 जे सरावासाठीचे पेपर आहेत, ते आपण काय केलेलं आपल्या येस स्कॉलर्स अकॅडमी या YouTube चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. तरी पुढील आता हा जो आहे, हा 6वा आहे. 6वी म्हणजे 6वी सराव प्रश्नपत्रिका आहे आणि ती आज आपण सोडवणार आहोत. तर त्यातील पहिला प्रश्न जो आहे, तो बघूया. तो पहिला प्रश्न काय आहे? 18 अधिक 32 वजा 54 अधिक 89 ची किंमत ज्ञात करा. आता किंमत आहे याच्यामध्ये थोडं उजेड येत असल्यामुळे बल्बचा त्यामुळे थोडं दिसत नाही. तर इथे नाव आहे किंमत ज्ञात करा. मग काय विचारलंय? 18 अधिक 32 वजा 54 प्लस 89. आता याच्यामध्ये अशा पद्धतीचे ज्यावेळेस म्हणजे उदाहरणं येत असतात किंवा पेपरमध्ये प्रश्न येत असतात त्यावेळेस काय करायचं असते आपल्याला कंचे भागू बेव किंवा बॉर्डमास म्हणतात इंग्लिशमध्ये. बॉर्डमास किंवा मराठीमध्ये कंचे भागू बेव म्हणतात. ह्या पद्धतीचा एक रूल असतो. म्हणजे त्यामध्ये कंचे भागू बेव म्हणजे काय असतो? कंचे भागू बेव हा एक नियम असतो. आता कंच म्हणजे काय? क म्हणजे काय? हे असतो कंस. चे म्हणजे चे ची याच्यामध्ये काय असतो? गुणाकारच असतो, परंतु कंसाच्या बाहेरचा असतो. जो कंसाला भिडून आलेला आहे. आता समजा हे 3 आहे. त्या कंसामध्ये जर काही टर्म आले असेल, काही पद आले असतील, तर त्या पदाला अगोदर सोडवायचं. नंतर त्याच्या साईडला जो आलेला आहे 3 म्हणजे 3 म्हणा कोणताही अंक, कोणताही उदाहरण किंवा कोणताही अंक आले असतील, कोणतीही संख्या आली असेल, तर त्या संख्येने आपल्याला काय करायचं? या कंसाला गुणून घ्यायचं असते. ते असतो आपला चे. याच्यामध्ये कोणत्याच संख्येचं चिन्ह नसतो म्हणजे गुणाकारात चिन्ह असतो आणि त्यालाच आपण काय म्हणतो? हे चे म्हणजे ते असतो. आता म्हणजे काय? भागाकार. नंतर काय सोडवायचं आपल्याला? भागाकार सोडवायचा, नंतर गुणाकार सोडवायचा, नंतर बेरीज व शेवटी काय करत असतात? वजाबाकी सोडत असतो. मग ह्या पद्धतीचे आपल्याला काय करायचं असतंय? जे असे प्रश्न येतील किंवा अशी पदावली जी येईल त्या पदावलीमध्ये ह्या नियमाप्रमाणे आपल्याला प्रश्न सोडवायचे असतात. तर त्यातील पहिला प्रश्न बघूयात आपण. आता याच्यामध्ये फक्त आपल्याला माहिती आहे की 2च हे करायचे ऑपरेशन म्हणा किंवा याच्यामध्ये बेरीज आणि वजाबाकी करायची. काय काय करायचं याच्यामध्ये? तर बेरीज आणि वजाबाकी म्हणजे काही संख्या बेरजेचे आहेत अंक आणि काही वजाबाकीमध्ये आहेत. मायनसमध्ये काही संख्या आहेत. तर जे काही मायनसमध्ये संख्या असतील ते अगोदर साईडला घ्या आणि जे प्लसमध्ये असतील ते एका साईडला घ्या. असं करा किंवा आता 54 जे आहेत 54 आपण डायरेक्ट जर एखाद्या संख्येमधून वजा करू शकत असतील तर डायरेक्ट आपण वजा करू शकतो. तर बघा आता 54 आपल्याला काय करायचे? वजा करायचे आहेत. कशामधून करायचे आहेत? हे 18 अधिक 32 अधिक 89 जे आहेत. आता अधिक काय? ज्या ज्या संख्येच्या समोर प्लसचं चिन्ह आहे त्या त्या संख्येची होते असते बेरीज. ज्या संख्येच्या समोर मायनसचं चिन्ह आहे त्यांची होत असते वजाबाकी. आता मायनस मायनस जर संख्या असतील ते मायनस मायनस प्लस होते म्हणजे त्या संख्येची बेरीज. समजा -2 आणि -5 आहे. तर -2 आणि -5 -7 होत असतात. मोठ्या संख्येचे चिन्ह येत असते. मायनस मायनस जर संख्या असतील तर त्या संख्यांची बेरीज होते, परंतु जी मोठी संख्या आहे त्या मोठ्या संख्येचं चिन्ह लागत असते म्हणजे वजाबाकीचं. आता इथं आपल्याला माहित आहे एकाच संख्येला मायनसचं चिन्ह दिलेलं आहे. तर बघा 18 अधिक 32 अधिक 89 यांची आपण बेरीज करू शकतो किंवा तसं न करता डायरेक्ट ही सोडू शकतो. जर 18 अधिक 32 जर केलं आपण तर काय होतील? 18 8 आणि 2 10 ला 0 येतील. हातचा आला 1 1 आणि 3 4 आणि 1 5 म्हणजे 50 व्हायलेत. 50 54 50 मधून जर 54 वजा केले तर -4 राहतील आणि हे -4 पुन्हा 89 मधून जर वजा केले 89 वजा -4 जर केले तर किती राहतील? 89 मधून 9 मधून 4 गेले राहिले 5 आणि 8 म्हणजे ह्या पदावलीला सोडल्यानंतर आपल्याला किती उरत आहेत? तर 85 उरत आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न दुसरा काय दिला आहे बघा. तर प्रश्न दुसरा दिला आहे 3/8 अधिक 2/8 वजा 5/8 ची किंमत ज्ञात करा. ही जे काय पदावली दिली यांचं आपल्याला काय करायचं? उत्तर काढायचे की काय उत्तर असेल. तर 3/8 ज्या वेळेस आपण अपूर्णांक शिकलो त्यावेळेस आपल्याला माहित आहे की जर छेद सारखे असतील तर अंशाची डायरेक्ट बेरीज असेल तर बेरीज होते आणि जर वजाबाकी असेल तर डायरेक्ट वजाबाकी होते. मग बघा याच्यामध्ये 3/8 आहे. 8 आणि 8 छेदामध्ये दोन्ही संख्येमध्ये 8 आहे. इकडेही 8 आहेत
परंतु अगोदर बेरीज करून घेतो असतो. तर अगोदरच्या प्रश्नामध्ये मी तुम्हाला सांगितले कंचे भागव्यय ह्या नियमाप्रमाणे अगोदर बेरीज करून घ्यायची. मग छेदामध्ये किती आहेत? 8 आहेत. म्हणजे छेद हा समान असल्यामुळे वरल्या अंशाची काय होणार? बेरीज होणार. तर 3 अधिक 2 छेदामध्ये 8. बघा प्रश्न दुसरा काय दिलेला आहे? 3/8 अधिक 2/8 वजा 5/8 ची किंमत ज्ञात करा. आता ही काही पदावली दिलेली आहे. त्या पदावलीचा आपल्याला काय करायची? किंमत माहिती करायची की किती येईल उत्तर. तर यामध्ये हा अपूर्णांकाचा प्रश्न आहे आणि अपूर्णांकाच्या प्रश्नामध्ये आपण बघत असतो की जर छेद समान असेल तर अंशाची डायरेक्ट बेरीज होत असते किंवा वजाबाकी असेल तर डायरेक्ट वजाबाकी होत असते. मग बघा छेद समान आहे का? तर आहे. मग अगोदर बेरीज करायची का वजाबाकी करायची हे आपण अगोदरच्याच प्रश्नामध्ये सांगितलं. जो प्रश्न क्रमांक 1 होता त्यामध्ये आपण सांगितलं आहे की कंचे भागुबेव हा नियम वापरायचा कधीही आणि त्या नियमानुसार काय करायचं आपले प्रश्न सोडवायचे ज्यावेळेस मिक्स ऑपरेशन येत असतात त्यावेळेस. मग आता बघा 3/8 अधिक 2/8 वजा 5/8 आहे. मग याच्यामध्ये बेरीज आणि वजाबाकी आहे. तर अगोदर काय करून घ्यायचं? बेरीज करून घ्यायची. मग मध्ये बघा 3/8 अधिक 2/8 आहे. मग ह्या दोन्हींची बेरीज करायची. छेद कसा आहे? सारखा आहे. छेद ज्या वेळेस सारखा असतो त्यावेळेस डायरेक्ट अंशांची बेरीज होत असते. मग 3 अधिक 2 छेद किती आहे? तर 8 कॉमन घेत असतात. छेद कॉमन घ्यायचा कधी? छेद जर सारखा असेल तर छेद कॉमन घ्यायचा आणि अंशाची बेरीज करायची. वजा 5/8 आहेत. 5/8. आता 3 अधिक 2 किती होणार? 5 छेदामध्ये 8 वजा 5/8. आता 5/8 मधून जर 5/8 काढले तर आपल्याला मिळतील किती? 0 उरतील. तर 0 उरल्यानंतर आपलं प्रश्नाचं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. प्रश्न तिसरा काय दिला आहे बघा? 15, 25 आणि 35 ची लसावी काय आहे विचारले. आता याच्यामध्ये आपल्याला काय विचारलं आहे? लसावी काय आहे? कशा कशाची विचारली? 15, 25 आणि 35 यांची लसावी विचारली. मग आता 15, 25 आणि 35 या तिन्ही संख्याला कोणत्या संख्येने भाग देऊ शकतो? ते लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाजक. लघुत्तम सामायिक विभाजक म्हणजे काय? असा सर्वात लहान संख्या की ज्या संख्येला आपण ह्या तिन्ही संख्येने भाग देऊ शकतो त्या संख्येला ह्या संख्येचा लसावी म्हणत असतो. मग 15, 25 आणि 35 चा आपल्याला लसावी काढायचा. 15, 25 आणि 35. मग ह्या तिन्ही संख्याला कोणत्या संख्येने भाग देऊ शकतो का? तर देऊ शकतो. कोणत्याने? 5. 5 तरी 15, 5 5 25, 5 7 35. आता आपलं इथंच उत्तर येत आहे. परंतु आपल्याला काय माहित आहे की शेवटी 1 आल्याशिवाय आपलं उत्तर येत नाही असं म्हणत असतो आपण. मग इथं आपण 3 ने भाग देऊ शकतो. 1 येतील. पुन्हा याला इथं 5 आणि 7 राहतील. 5 न भाग दिला तर इथं 1, इथं 1, इथं राहतील 7. पुन्हा 7 न जर भाग दिला 1 1 आणि 1 इथंही 1 राहील. म्हणजे आपलं काय झालेलं आहे? लसावी झालेलं आहे असं आपण म्हणतो. परंतु शॉर्ट मध्ये कसं करायचं किंवा आपल्याला हे लिहित बसायची गरज पडणार नाही. कशा पद्धतीने करायचं? ज्या वेळेस अशा मूळ संख्या येतील तिन्ही मूळ संख्या. आता इथं 3 संख्यांचा आपल्याला लसावी काढण्यासाठी विचारलेला आहे. तर तिन्ही संख्या जर मूळ संख्या आल्या किंवा 3 संख्येला जर एका संख्येने भाग जात नसेल तर त्यावेळेस काय करायचं आपण? त्या डायरेक्ट त्यांचा गुणाकार करायचा आणि ज्या संख्येने अगोदर भाग दिलता त्या संख्येने त्यांना पुन्हा गुणायचं. म्हणजे बघा ना इथं 3 5 7 आहे. इथं 3 न भागलं इथं 3 आली, इथं 5 आली 7. मग लसावीमध्ये काय करतो असतो आपण? 5 गुणले 3 गुणले 5 गुणले 7 अशा पद्धतीने करतो. मग अगोदर 5 न भाग दिलता तर आपलं उत्तर किती आलं? 5 तरी 15, 3 5 5 25, 5 7 35. मग आपण 5 गुणले 3 गुणले 5 गुणले 7 जरी केलं असतं तरी उत्तर तेच येणार होतं. 3 5 7 3 5 7 गुणाकारामध्ये येणार होतं. का? कारण या तिन्ही संख्येला आपण एका संख्येने भाग देऊ शकत नाहीत किंवा यातील कोणत्याही 2 संख्येलाही एका संख्येने भाग देऊ शकत नाहीत. म्हणून डायरेक्ट या तिघांचा गुणाकार आपण घेतला असता तरी चालला असतं. मग बघा आता काय आलंय? 5 तरी 15, 15 5 15 15 35, 15 50, 15 60, 15 5 75. 75 गुणले 7, 7 5 35 ला 5 येतील. हातचे 3, 7 7 49, 49 आणि 3 52. 52 म्हणजे 525. पर्याय क्रमांक 4 ह्या प्रश्नाचं उत्तर असेल. ह्या 15, 25 आणि 35 चा लसावी किती आहे? तर 525 हा लसावी आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. प्रश्न चौथा काय आलेला आहे बघा? 6 8 9 15 16 18 आणि 12 ची सरासरी काय असेल? आता आपल्याला ज्या काही संख्या दिल्या कोणकोणत्या दिल्या? 6 8 9 15 16 18 आणि 12 यांची सरासरी विचारली काय असेल? आता शॉर्ट मध्ये कशा पद्धतीने आन्सर करतात बघा? एकदम फास्ट मध्ये फक्त 2 सेकंदामध्ये आपण फक्त 2 सेकंदामध्ये ह्या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. कशा पद्धतीने आपण याच्यामध्ये काय करायचे? अशा प्रश्नामध्ये एक सरासरी गृहीत धरायची
अगोदरच्याही ज्या काही आपल्या प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत त्या प्रश्नपत्रिकेमध्ये ज्या सराव प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत त्या सराव प्रश्नपत्रिकेमध्ये अशा पद्धतीचे प्रश्न आपण शॉर्टमध्ये सोडवले आहेत. आता हा प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचा बघा. याच्यामध्ये कोणतीही एक संख्या गृहीत धरा, याच्यापैकी धरा किंवा याच्या बाहेरची धरा, कोणतीही संख्या धरा. आपण ती संख्या गृहीत धरल्यानंतर आपण काय करायचं, जितक्या संख्या कमी आहेत आणि जितक्या संख्या जास्त आहेत त्या बघून घ्यायच्या आणि जास्त संख्यांची बेरीज वेगळी करायची, कमी असलेली बेरीज करायची आणि त्यांची पुन्हा बेरीज करायची. म्हणजे काही संख्या वजामध्ये येतील, काही प्लसमध्ये येतील. आता कसं करायचं केल्यानंतर आपल्याला आणखी कळेल. आता याच्यामध्ये 10 गृहीत धरतो की सरासरी आहे. आता 10 का गृहीत धरली तुम्ही विचारसाल, तर 10 मध्ये मला वजाबाकी करण्यासाठी आणि बेरीज करण्यासाठी, म्हणजे 10 पेक्षा काही संख्या कमी आहेत आणि काही संख्या जास्त आहेत. मग कितीने कमी आहेत, कमी असणाऱ्या संख्या कितीने कमी आहेत आणि जास्त असणाऱ्या संख्या कितीने जास्त आहेत, असं करण्यासाठी मी फक्त काय केलेलं आहे, 10 घेतले आहेत. ऍक्च्युअल 10 सरासरी असेल असंही सांगता येत नाही, कारण याचं प्रश्नाचं उत्तर आपण कधी सोडवलंच नाही. आता बघूयात काय आहे ते. 10 पेक्षा 6 कितीने कमी आहेत, तर वजा 4 ने कमी आहेत. 8 कितीने कमी आहेत, 2 ने कमी आहेत. आता कमी असल्यामुळे मी वजा बाकीचं चिन्ह लावत आहे. वजा 1 ने कमी आहे. हे कितीने जास्त आहेत, 5 ने. प्लसचं चिन्ह का, 5 ने जास्त असल्यामुळे. इथं कितीने जास्त आहेत, 6 ने. इथं कितीने जास्त आहेत, 8. आणि इथं कितीने जास्त आहेत, 2. आता जे काही प्लस आणि मायनस आहेत ते आपण कट करू शकतो. ते कशा पद्धतीने बघा. आता हे 2 आणि 4 किती होतील, -2 आणि -4 -6 होतील. -6 आणि +6 कट झाले. -1, जर -1 मी यामधून जर काढले तर इथं राहतील फक्त +4 राहतील. आता याच्यामधून का काढले, कारण बेरीज करण्यासाठी. 8 आणि 2 10, 10 आणि 4 14 आलेले आहेत. एकूण संख्या आता बघा, 10 14 हे कशामध्ये आलेले आहेत, प्लस, कारण इथं +4 राहिलेत, +8 राहिलेत आणि +2 राहिलेत. म्हणजे याला एकूण संख्या किती आहेत, 1 2 3 4 5 6 आणि 7 ह्या संख्येनं भागल्यानंतर जे उत्तर येते 7 दोन्ही 14, हे 2 जे आलेले आहेत हे प्लस मध्येच आलेले आहेत, कारण ही संख्या 14 ही संख्या प्लस आहे. मग प्लस मध्ये संख्या आल्यामुळे आपल्याला काय करायचं, या 10 मध्ये हे 2 प्लस करायचे. येणारं उत्तर आपलं 12 असेल. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर जे आहे 12 ही सरासरी या प्रश्नाची आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं उत्तर आपलं बरोबर आहे. प्रश्न 6वा काय आहे, 3 हे 60च्या किती टक्के आहेत. म्हणजे 3 जे आहेत हे किती टक्के आहेत 60च्या, ते विचारले. आता असा प्रश्न कसा सोडवायचा. आता 3 हे 60च्या च्या असल्यानंतर आपण काय करत असतो, गुणाकार करत असतो. च्या किती टक्के, आता टक्केवारी आपल्याला माहित आहे का, नाही तर एक्स धरा आणि 100 किती टक्के आहेत हे आपल्याला माहित नसल्यामुळं एक्स टक्के मानलं मी. एक्स टक्के म्हणजे x/100 असतात. बरोबर 3. 3 हे 60च्या किती टक्के आहेत, हे 60च्या किती टक्के आहेत, हे असं आपल्याला इथं समीकरण बनतंय. मग 100 जे आहे तिकडे गुणाकारामध्ये येतील. 3 गुणिले 100, 60 इथं गुणाकारात आहे ते भागाकारामध्ये येतील. 60 0 0 कॅन्सल होईल. 3 दोन्ही 6 आणि 2 पंचे 10, म्हणजे एक्स बरोबर किती आलं, तर 5. म्हणजे किती टक्के आहेत 60च्या, 3 हे 60च्या 5% आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे ह्या प्रश्नाचं उत्तर असेल. 7वा प्रश्न काय आहे, जर 3×4 बरोबर 12 एक्स आहे तर एक्स ची किंमत काय. आता आपल्याला काय करायची, एक्स ची किंमत काढायची आहे याच्यामध्ये. तर 3×4 ला आपण असं लिहितो, बरोबर 12 ला अशा पद्धतीने लिहित असतो. मग आपल्याला एक्स ची किंमत काढायची. एक्स ची किंमत आता आपल्याला माहित आहे की ह्या एका साईडला जर भागाकारात असेल तर दुसऱ्या साईडला गुणाकारामध्ये जाते आणि दुसऱ्या साईडला भागाकारात असेल तर पहिल्या साईडला गुणाकारामध्ये येत असतो. ही आपल्याला माहित आहे. भागाकारात असेल गुणाकारात असेल तर भागाकारात येत असतं. मग हे भागाकारात आहे तर इकडे गुणाकारामध्ये येईल. म्हणजे 3x बरोबर 12 गुणिले 4, तर x काय येईल, 12 गुणिले छेदामध्ये 3, 3 चौक 12, म्हणजे x बरोबर किती आलं, तर 4 गुणिले 4 म्हणजे 16. तर x किती आहे, 16. x किती आलेला आहे, 16. x ची किंमत किती आली आपली, तर 16 आली. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. बघा प्रश्न 8वा काय दिलेला आहे, जर n बरोबर 3×4 आहे तर कंसामध्ये 4m अधिक 5n 4m मायनस n किती असेल विचारलंय. म्हणजे आपल्याला इथं काय करायचं आहे, याचं गुणोत्तर दिलेलं आहे. n म्हणजे m आणि n चं गुणोत्तर दिले आणि विचारले काय, 4m अधिक 5n आणि 4m मायनस n यांचं गुणोत्तर काय असेल विचारलंय. आता आपण गुणोत्तर ज्या वेळेस आलेलं असते, आता m आणि n या दोन्हींचं गुणोत्तर विचारलंय. आता गुणोत्तर ज्या वेळेस येते त्यावेळेस आपण काय करत असतो, त्याला m चं गुणोत्तर म्हणजे 3x आणि n चं गुणोत्तर म्हणजे 4x. आता 3x आणि 4x का, कारण m आणि n ची आपल्याला बेरीज करायची. मग दोन्हीचं ही जे काही व्हेरिएबल म्हणतात
ते व्हेरिएबल जे आहे ते एक्स असलं पाहिजे. का? कारण दोन्हीची बेरीज करायची. मग व्हेरिएबल जर सारखा असेल तरच आपण त्यांची बेरीज करू शकतो. म्हणजे हे जे सोबत आलेला लेटर असतो किंवा इंग्रजी अक्षर असते त्याला व्हेरिएबल म्हणलं जातं. त्याची व्हॅल्यू चेंज होत असते म्हणून. ठीक आहे. तर 3x आणि 4x हे काय आहेत? m आणि n चं गुणोत्तर आहे. तर आपल्याला काय म्हणे 4m आणि 5n आणि 4m - n यांचं गुणोत्तर काय असेल? तर बघा आता अशा पद्धतीचा ज्यावेळेस प्रश्न येतो त्यावेळेस आपल्याला काय करायचंय हे लिहून घ्यायचं. 4 आहे, m किती आहे? 3x अधिक 5 n किती आहे? इथं बघा 5 n किती आहे? तर 4x आहे. 4x यांचं गुणोत्तर आपल्याला करायचंय. 4m आहे म्हणजे 4 कंसामध्ये किती असतील? 3x वजा 4x वजा 4x. आता 4 न जर ह्याला गुणलं तर किती येतील? 4 त्रिकोण 12x अधिक 5 चोक 20x आणि 4 त्रिकोण 12x वजा 4x. आता 12x अधिक 20x किती होतील? तर 32x होतील. 32x 12x वजा 4x 12 मधून 4x जर गेले तर किती राहतील? तर राहतील 8x. मग आता बघा आपण दोन्ही साईडला 8 ने भाग देऊ शकतो. 8 एक 8 आणि इथं 8 चोक 32. मग आता 4x जसे व 1x आले. म्हणजे आता x तर आपण गृहीत धरलो होतो की हे काय आहे? व्हेरिएबल आहे किंवा आपण जे काही गुणोत्तर येत असते त्याला आपण x लावत असतो. मग x लावल्यानंतर आपण काय करायचं? याचं x काढून टाकलं तर इथं काय राहतील? इथं राहतील 4x 4 4 1 राहतील. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर जे आहे पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. प्रश्न 9 काय विचारलाय? 5,000 रुपयाच्या मूल्यावर 20% वार्षिक व्याजदराने 3 वर्षाचे सरळ व्याज किती असेल विचारले. म्हणजे 5,000 रुपये रक्कम जी आहे, जी काही मूल्य आहे त्या 5,000 रुपयावरती ती 20% व्याजदराने 3 वर्षासाठी विचारलं. मग आता याला शॉर्ट मध्ये कशा पद्धतीने सोडतात ते बघा. आता आपल्याला किती रुपये दिलेले आहेत? 5 रुपये. आपण ज्या पद्धतीने सूत्राने सोडवत असतो त्यावेळेस कसं करत असतो? 5,000 गुणिले 20 छेदामध्ये 100. आता 20 छेदामध्ये 100 का? आपल्याला माहित आहे 20% आपण 20%ला 20 छेदामध्ये 100 लिहित असतो. म्हणजे हे टक्केवारीचं जे चिन्ह आहे ते टक्केवारीचं चिन्ह काढण्यासाठी त्याच्या छेदामध्ये 100 असतात किंवा जे काही टक्केवारीमध्ये असतात संख्या टक्केवारीमध्ये असतात म्हणजे 20 पैकी किंवा 100 पैकी 20 अशा पद्धतीने असतात. म्हणजे टक्के म्हणजे काय असतात? 100 पैकी 20 आहेत असं म्हणलं जातं. ठीक आहे. मग गुणिले आपण इथं काय करत असतो? जितके काही वर्षासाठी दिलेले 2 वर्षासाठी दिला असेल तर 2. आता इथं ह्या प्रश्नामध्ये 3 वर्षासाठी दिले आहे. मग 3 वर्षाचं आपण 3 ने काय करत असतो? गुणत असतो. मग हा एक 0 कट होईल आणि हा एक 0 कट होईल. परत हा एक 0 कट होईल आणि हा 0 कट होईल. आता काय राहतील? 500. 500 गुणिले 2 किती व्हालेत? 500 गुणिले 2 1000 आणि 1000 गुणिले 2 3 1000 गुणिले 3 किती व्हायलेत? तर 3000 होत आहेत. ठीक आहे. 3000 होत आहेत. मग आता याला शॉर्ट मध्ये कशा पद्धतीने करायचं? तर डायरेक्ट आपण इथं काय करू शकतो? आपल्याला माहित आहे टक्के म्हणजे काय असतात? टक्के म्हणजे असतात छेदामध्ये 100. मग हा एक 0 0 जेवढे आहेत 100 आहेत ना. 100 म्हणजे काय? 1 च्या नंतर किती 0 असतात? 2 0 असतात. मग हा एक 0 कट झाला. हा एक 0 कट होईल. ठीक आहे. जेवढे काही 0 असतील तेवढे कट करून घ्यायचे. मग इथे राहिले 500 गुणिले 2 गुणिले 3. मग 500 गुणिले 2 जर केलं 500 गुणिले 2 जर केलं तर किती होतील? 1000 आणि 1000 गुणिले 3 जर केलं तर आपल्याला किती मिळत आहेत? 3000 मिळत आहेत. म्हणजे सरळ व्याज किती असेल तर ह्या 5,000 रुपयाचं 20% वार्षिक व्याज दर आणि 3 वर्षासाठीचं तर 3000 रुपये असेल. म्हणजे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर बरोबर असेल. 10 नंबरचा हा प्रश्न थोडा सोपा आहे पण थोडा वेगळ्या प्रकारे विचारलेला आहे. कशा पद्धतीने आहे ते बघा. तर एक व्यक्ती 18 किलोमीटर प्रति तास आता किलोमीटर पर हॉवर म्हणजे प्रति तास किलोमीटर प्रति तास च्या वेगाने धावत असेल तर 2 तासात तो व्यक्ती किती अंतर पार करेल? आता एका तासामध्ये तो व्यक्ती जर 18 किलोमीटर जात असेल 18 किलोमीटर जात असेल तर विचारलंय काय? तो व्यक्ती 2 तासामध्ये किती किलोमीटर जाईल? म्हणजे एका तासात 18 जात आहे तर 2 तासामध्ये किती जाणार असेल? तर 2 तासामध्ये जाईल 32 किलोमीटर. म्हणजे आता 32 किलोमीटर परंतु पर्यायामध्ये आहे का? आपल्याला कशामध्ये विचारलं की मीटरमध्ये किती पार करेल अंतर किंवा किती अंतर दूर जाईल पार म्हणा किंवा दूर दूर जाईल आहे दूर जाईल जाईल मीटरमध्ये विचारलंय. आता आपल्याला माहिती आहे की 2 तासामध्ये तो व्यक्ती किती जात आहे?
32 किलोमीटर दूर जात आहे. एका तासामध्ये 18 जात होता म्हणून 2 तासामध्ये त्याच्या दुप्पट जाईल, तर 32 किलोमीटर जात आहे. मग 32 किलोमीटर पर्यायामध्ये नाही. तर इथं काय करायचं? आता आपल्याला एक माहित आहे, की 1000 किंवा 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर असते. मग 32 किलोमीटर म्हणजे किती असेल? तर 32 किलोमीटर म्हणजे 32,000 मीटर असेल. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे ह्या प्रश्नाचं उत्तर असेल. प्रश्न 12 काय दिला आहे बघा. हरी आणि गिरी यांच्या वयाची बेरीज 52 वर्ष आहे. आता हरी अधिक गिरी या दोघांच्या वयाची बेरीज किती आहे? 52 वर्ष दिली आहे. हरी आणि गिरी यांच्या वयाची बेरीज जी आहे 52 वर्ष दिली आहे. जर हरीचे वय 23 वर्ष असेल, आता हरीचे वय जे आहे ते किती वर्ष आहे? 23 वर्ष आहे. तर गिरीचे वय किती आहे विचारले. आता दोघांपैकी एकाचं वय आपल्याला माहित असेल आणि दुसऱ्याचं वय काढायचं असेल. दोघांच्या वयाची बेरीज ही माहित आहे. त्या दोघांपैकी एकाचं वय ही माहित आहे, की हरीचं वय किती आहे? तर 23 वर्ष आहे. विचारले का या प्रश्नामध्ये? गिरीचे वय विचारले. मग डायरेक्ट याच्यामधून काय करायचं? 52 वजा आपण जर 23 केले, 52 मधून जर 23 काढले तर आपल्याला गिरीचं जे काही वय आहे ते मिळेल. तर 52 मधून 23 काढण्यासाठी 12 मधून 2 मधून 3 जाणार आहेत म्हणून याचा एक इथे घेतला. 12 मधून 3 जर काढले तर राहतील किती? 9 आणि 4 मधून इथं राहतील ना 4. 4 मधून 2 जर काढले तर किती राहतील? तर 2 राहतील. म्हणजे जी गिरी आहे, गिरीचं वय किती आहे? 29 वर्ष. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर जे आहे पर्याय क्रमांक 2 हे आहे. प्रश्न 13वा काय दिलाय? थोडा वेगळ्या प्रकारे आहे. काय दिलेलं आहे? विचारले काय त्याच्यामध्ये? तर त्या त्रिकोणाची परिमिती काय असेल? ज्याच्या बाजूंची लांबी 12 सेंटीमीटर, 13 सेंटीमीटर आणि 17 सेंटीमीटर आहे. आता त्रिकोणाची परिमिती, त्रिकोणाची, चौकोनाची, आयताची परिमिती ज्या काही आपल्या रेषाखंडाने बनतात ना, रेषाखंडाने आकृत्या बनत असतात. मग कोणतीही आकृती बनू द्या, कोणतीही कशाही पद्धतीची. आता समजा हे एक स्टार आहे. हे स्टार अशा पद्धतीची जरी आपली आकृती बनली, की अशी आकृती जरी बनली, आता याच्यामध्ये काय आहे? रेषाखंडाने बनलेली आकृती आहे. प्रत्येक याच्यामध्ये काय आहे? रेषाखंड. हा एक रेषाखंड आहे, हा एक रेषाखंड आहे, हा आहे, हा आहे. अशा हे जे आहे, ही रेषाखंडाने बनलेली आकृती आहे. मग कशाही शेपची, कशाही प्रकारची आकृती असू द्या, परंतु ती आकृती जी आहे रेषाखंडाने बनलेली पाहिजे. मग त्या रेषाखंडाने बनलेली जी आकृती आहे, त्या आकृतीची परिमिती जर काढायची असेल, तर आपण काय करत असतो? डायरेक्ट परिमिती म्हणजे काय असते? त्यांच्या बाजूची बेरीज. बाजू म्हणण्यापेक्षा आपण आता शेतकरी आहेत. शेतकऱ्यामध्ये काय असतंय? जे काही बांध असतो, कोणी धुरा म्हणते त्याला, कोणी बांध म्हणते. मग शेतीच्या कडेनं बांध जो असतो, तो असते त्याची परिमिती. जर कंपाऊंड करायचं असेल, समजा हे आपलं क्षेत्र आहे. कंपाऊंड करायचं असेल तर आपण असं मधून तर कंपाऊंड करणार नाही. मग कंपाऊंड कसं करणार आपण? हा जो बांध आहे या बांधावरून कंपाऊंड करत असतो. मग कंपाऊंड करणेच हे एक आपण काय करत असतो? कंपाऊंड करतेस मग याला काय आता इथून तार किती लागतो? इथून एक पदर असं एक पदरी तार आपण असं कंपाऊंड घेतलं तर एक पदरी तार किती लागला किंवा ही लांबी किती आहे? ह्या बांधाची लांबी किती आहे? हीच असते त्याची परिमिती. मग ते क्षेत्र कोणत्याही म्हणजे त्रिकोण असो, चौकोन असो, आयत असो, परंतु रेषाखंडाने बनलेला असो, कोणत्याही प्रकारचा असो, रेषाखंडाने बनलेला असेल तर त्यांच्या 4ही बाजू असतील, 5 बाजू असतील, 6 असतील, 7 असतील. रेषाखंडाने बनलेली जी आकृती आहे, त्या आकृतीच्या सर्व बाजूंची बेरीज म्हणजे त्याची परिमिती असते. आता त्रिकोणाची परिमिती म्हणजे काय? त्रिकोण म्हणजे 3 बाजूंचा असतो आणि त्याच्यामध्ये बाजू किती आहे? 12 सेंटीमीटर, 13 सेंटीमीटर आणि 17 सेंटीमीटर. मग ह्या तिन्ही बाजूंची बेरीज असते. मग 12 अधिक 13 अधिक 17 किती आहेत? 7 आणि 3 10 2 12 2 1 42 सेंटीमीटर जे आहे, ही परिमिती किती आलेली आहे? 42 सेंटीमीटर. म्हणजे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर असेल.